आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी मऊ गुबगुबीत काठोकाठ पुरण भरलेली पुरणपोळी. अजिबात मैदा न वापरता, पोळी बिलकुल न फाटता, शिवाय दुधामध्ये पीठ भिजवून, ज्यामुळे ही पोळी खूपच मऊ आणि चविष्ट लागते. पुरण शिजवताना सगळ्या बारीक सारीक टिप्ससह, जेणेकरून पोळी पचायला हलकी कशी राहील. शिवाय पुरण भरण्याच्या 2 पद्धती मी शेअर केल्या आहेत. सगळ्या टिप्स समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मतपाकखान्यामध्ये. पारंपरिक पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1 वाटी हरभरा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. जर तुम्हाला हरभरा डाळीची अलर्जी असेल किंवा तुम्हाला डाळ चालत नसेल, तर त्याऐवजी तुम्ही मूग डाळ किंवा तुरीची डाळ ही घेऊ शकता. तुरीच्या डाळीची पुरणपोळी ही अगदी हरभऱ्याच्या डाळीच्या पुरणपोळी इतकीच चविष्ट लागते. डाळ धुवून झाल्यावर आपल्याला डाळीमध्ये डाळीच्या वर 1-1.5 इंच राहील इतपत पाणी घालून डाळ 2 तासांसाठी झाकण ठेवून भिजू द्यायची आहे. 2 तासांनी आपल्याला ही डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. आता डाळ बघा छान फुलून आली आहे. डाळीचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये. हे पाणी आपण डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहोत. तर आता जितकी आपली डाळ होती, डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे आणि 2-3 टेबलस्पून पाणी एक्स्ट्राचं घालायचे. झाकण ठेवून पाण्याला बुडबुडे येईपर्यंत खळखळून उकळी येऊ द्यायची. असे केल्याने डाळ कुकरमध्ये शिजताना कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही. पाण्याला चांगली अशी उकळी आल्यावर मगच आपल्याला डाळ घालायची आहे. डाळ घालून हलवून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाहीये. एक झाकणी ठेवून आपल्याला डाळीला उकळी काढून घ्यायची आहे. मी डाळ नेहमी अशीच शिजवून घेते. डाळीला उकळी आल्यावरती बघा डाळीच्या वर असा तुम्हाला फेस दिसेल. डाळीच्या वरचा हा फेस म्हणजे डाळीमधली अशुद्धता असते. हा सगळा फेस आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. त्यामुळे डाळ छान मऊ शिजते आणि शिवाय पुरण पचायलाही हलकं होतं. हरभऱ्याची डाळ शिजवताना तर हे हटकून करा. त्यामुळे पुरणपोळी पचायला हलकी होते. आता डाळीचं पाणी छान स्वच्छ झालं आहे. यामध्ये 1 टीस्पून रिफाइंड तेल घालून घ्यायचं. त्यामुळे डाळ सॉफ्ट शिजते. याशिवाय रंगासाठी पाव चमचा हळद आणि 2 चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने पुरण छान स्वादिष्ट होतं. आता चांगलं हलवून घ्यायचं आणि मग कुकरला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. मी 1 वाटी बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते मैद्याच्या चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. या मापाच्या वाटीने मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ वस्त्रगाळ करून घेतलं तरीही चालेल. आता पीठ भिजवताना एका ताटलीत मी असं पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ पाण्यामध्ये घालून घेते. अगदी 2 टेबलस्पून इतकंच मी यामध्ये पाणी घालणार आहे. याशिवाय 1 टीस्पून तेल घालायचं आहे. तेल अगदी 1 टीस्पून इतकंच घालायचं, त्याहून जास्त घालायचं नाही. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला पिठामध्ये कालवून घ्यायचंय. तेल जर जास्त झालं तर पोळी आपली खस्ता पोळीसारखी होते. आपल्याला ही पोळी मऊ करून घ्यायची आहे. त्याकरता तेल खूप कमी घालायचं. सगळं असं मी नीट कालवून घेते. यामध्ये मी अर्धी वाटी दूध थोडं थोडं करून पीठ भिजवणार आहे. या ताटलीतही दूध घालून घेते, म्हणजे हळद मीठ जे राहिलेलं असेल तेही निघून जाईल. आता कणिक भिजवण्यासाठी अर्धी वाटी दूध आपल्याला पुरणार नाहीये. दूध घालून जेवढं हे पीठ भिजवलं जाईल तितकं घट्ट आपण भिजवून घेणार आहोत. त्यानंतर लागेल तसं तसं नॉर्मल पाणीच घालून आपल्याला हे पीठ सैलसर करून घ्यायचं आहे. आता हे पीठ अजून खूप घट्ट आहे. आता मी यामध्ये साधंच पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. असं थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला पीठ सैलसर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय, पीठ चांगलं सैल झालेलं आहे. 1 वाटी पिठाला मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी, याशिवाय हळद आणि मिक्स केलं होतं तेव्हा 2 टेबलस्पून पाणी, इतकंच पाणी वापरलेलं आहे.
इतक्या पाण्यामध्ये कणिक परफेक्ट भिजवली जाते. तुम्हाला पीठ थोडं घट्ट हवं असेल तर नंतरच्या पाण्यामधलं थोडं पाणी तुम्ही उरवून ठेवू शकता. हाताला थोडं चमचाभर तेल लावून ही कणिक आपल्याला चांगली मऊ करून घ्यायची आहे. मी एकदा पाण्यामध्येही हात बुडवून घेते आहे. त्यामुळे हाताला लागलेलं जे पीठ असतं ते पीठ निघून जातं. कणिकही चांगली मऊ होते. असं चांगलं खेचून खेचून हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही खेचून पीठ मऊ कराल तितकी कणिक तुमची चांगली मऊ होते आणि कणिक भिजवल्यानंतर तिला चांगला तारही सुटतो. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही हाताला मध्ये मध्ये पाणी लावून घेऊ शकता. कणिक चांगली अशी आपटूनही घ्यायची. जितकं जास्त तुम्ही ही कणिक तिंबून घेता तितक्या तुमच्या पुरणपोळ्या लुसलुशीत होतात. 8 ते 10 मिनिटांसाठी हे पीठ असं मऊ करून घ्यायचं. पिठाचा छान मऊ गोळा तयार झालाय. हातावर असं तेल घेऊन आपल्याला ते या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचंय. त्यामुळे पिठाचा गोळा सुकत नाही. आता एका भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ त्या भांड्यामध्ये तासाभरासाठी मुरायला ठेवून द्यायचं. तुम्ही हवं तर परातीवरच झाकण ठेवून देऊ शकता. पण बराच वेळ परात राहिली की मग ते खरकटी होऊन जाते. आता झाकण ठेवून हे तासाभरासाठी आपण ठेवून देऊया. आता कुकरही गार झालाय. उघडून घेऊया. तुम्ही डाळ बघू शकता. अगदी 2 बोटांनी सुद्धा ही डाळ सहज मऊ होते आहे. डाळीमध्ये पाणी सुद्धा खूप थोडंच आहे. मी हे पाणी काढणार नाही आहे. मी पुरणामधला कट काढत नाही. पुरणामधला कट काढल्याने पुरणाची चव कमी होते. कटाच्या आमटीसाठी तुम्ही हवं तर थोडी डाळ वेगळी भिजवून त्याची आमटी करू शकता. डाळ अशी चांगली घोटून घेते. 5-7 मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती ही डाळ शिजवून घेतली की डाळ लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. चमच्याने असं फेटत फेटत ही डाळ शिजवत राहायची. त्याने डाळ चांगली मऊ पण होते आणि ती भांड्याला खाली लागतही नाही. अगदी 5-7 मिनिटातच डाळीचं पाणी असं आटून जातं. डाळ अशी इतकी घट्ट झाली की त्यामध्ये 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी इतकं गूळ घालून घ्यायचा आणि चांगलं घाटून घ्यायचं. सुरुवातीला हे पुरण पातळ होतं. पण जसं जसं ते शिजत जातं तसं तसं घट्ट व्हायला सुरुवात होते. पुरण मॅशरच्या शिवायच बघा छान एकजीव झालं आहे. असं पुरण वाटूनही लगेच होतं. पुरण आता घट्ट व्हायलाही सुरुवात झाली आहे. यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालून घ्यायची. सुंठ जायफळ नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता. पण त्याने पुरणाला विशेष स्वाद येतो. पुरण सतत हलवत राहायचं आणि भांड्याला लागलेलं पुरण असं स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या मदतीने सतत क्लीन करत राहायचं. त्याने भांड्याला पुरणाची खरवड येत नाही आणि पुरण वायाही जात नाही. पुरण हलवता हलवता त्यामध्ये उलथनं असं उभं करून बघायचं. जर हे उलथनं असं उभं राहिलं तर आपलं पुरण तयार झालं आहे, परफेक्ट शिजलं आहे असं समजावं. याहून जास्त आता हे पुरण आपल्याला शिजवायचं नाहीये. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. पुरणाची थोडी वाफ गेली की मग आपल्याला हे पुरण पुरण यंत्रामधून किंवा पुरणाच्या जाळीमधून गाळून घ्यायचं आहे. मी हे पुरण पुरणाच्या जाळीमधून बारीक करून घेणार आहे. कुकरही चांगला स्पॅच्युलाने आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. बघा कुकर किती क्लीन आहे. खाली अजिबात पुरण लागलेलं नाहीये. हे पुरण आता गरम असतानाच आपल्याला एका ग्लासच्या मदतीने असं गाळून घ्यायचे. तुम्ही पुरण यंत्र किंवा मिक्सर मधून सुद्धा हे करू शकता. पण असं जाळीमधून पुरण गाळायला खूप सोपं पडतं.
अगदी पटापट बघा. छान लोण्यासारखं पुरण खाली गळायला सुरुवात झाली आहे. ग्लासला लागलेलं पुरणही असं मध्ये-मध्ये काढत राहायचं. सगळं पुरण वाटून झालंय. आता जाळीला असं खाली जमा झालेलं पुरणही चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचं. पुरण अगदी छान लोण्यासारखं मऊ झालंय. गार झालं की हे पुरण अजून थोडं घट्ट होईल. हाताने पुरण एकसारखं करून घ्यायचं. तासाभराने आपली कणिक बघा. कणिकही अशी छान मऊ झाली आहे. अशी छान मऊ कणिक असली की पोळ्या अगदी अलवार होतात. पुरणही गार झालंय आणि त्याचा असा घट्ट गोळा झाला आहे. पोळीला लावण्यासाठी मी तांदळाची पिठी घेतली आहे. पोळीपाटाला किंवा एखाद्या थाळीला असं सुती कापड बांधून घ्यावं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही डायरेक्ट पोळीपाटावरही पीठ घालून पोळी लाटू शकता. मी खापरावरच्या पोळ्या केल्या होत्या, म्हणून माझ्याकडे हे बांधून घेतलेलं होतं. तर आताही मी तेच परात वापरते आहे. आता पुरणपोळी बनवण्यासाठी जितक्या आपल्याला आधी पुरणपोळ्या करायच्या आहेत, तितके पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे पुरणाचे गोळे बनवताना हात सारखे खरकटे होत नाहीत. मी आता 4 गोळे बनवून घेते आहे. पुरणाचे असे गोळे मी मोठेच घेते आहे. त्याने पोळी छान गुबगुबीत होते. आपण पुरणाचे 4 गोळे बनवून घेतलेत. आता पिठाचा गोळा घेताना तो पुरणाच्या गोळ्यापेक्षा किंचित छोटा घ्यायचा. तुम्ही जर नवशिके असाल, तर जितकं पुरण असेल तितकाच कणकेचाही गोळा घ्या. मी 2 पद्धतीने तुम्हाला पुरण भरून दाखवणार आहे. तर कणकेचे आता 2 गोळे बनवून घेते. हाताला लागेल तर थोडी पिठी लावून घेत जा. आता एक गोळा जसा आपण मोदकाचं सारण भरतो तसा बनवून घेऊ. मी अशी एक कणकेचा गोळा फक्त कडेकडेने दाबून कणकेची वाटी बनवून घेते आहे. मध्यभागी मी अजिबात दाब देत नाहीये. यामध्ये आता पुरणाचा गोळा भरण्याआधी थोडीशी तांदळाची पिठी घालून घेऊ आणि मग त्यावरती आपला पुरणाचा गोळा घालू. म्हणजे पोळी छान टम्म फुगते. वाटीचा मधला भाग बऱ्यापैकी जाडच आहे. वाटीमध्ये गोळा घालून ती उलटी फिरवायची आणि हलक्या हाताने कणिक अशी पुरणाच्या अवतीभोवती दाबून घ्यायची. मध्ये हवा राहता कामा नये. त्यामुळे कणिक आणि पुरण सगळीकडे सारखं पसरलं जातं. कणिक सगळी एकत्र करून हा गोळा चांगला सीलबंद करून घ्यायचा. हा गोळा तयार झाला आहे. तो मी आता पिठावरती ठेवून देते. आता दुसरी पद्धत बघा. ही पद्धत खूपच सोपी आहे. कणकेचा असा गोळा घेऊन तो थोडा लांबट लाटून घ्यायचा. त्याला असा मधोमध चिमटून घ्यायचा आणि 2 भाग करून घ्यायचे. आता पुरणाचा गोळा घेऊन बरोबर जिथून चिमटी घातली आहे, तिथून तो असा एका भागावर ठेवून द्यायचा. हलकासा दाबून घ्यायचा आणि त्यावर दुसरा भाग फोल्ड करून घालायचा आणि दोन्ही भागांच्या कडा चांगल्या दाबून घ्यायच्या. असा पुरणाचा गोळा बनवून घेणं खूपच सोपं असतं आणि त्यामुळे पुरणपोळीमध्ये पुरण सगळीकडे नीट व्यवस्थित पसरतं. दोन्ही गोळे आपले बनवून झालेत. आता पोळी बनवून घेऊ. एकीकडे मी तवाही गरम करायला ठेवला आहे. एक पुरण भरलेला गोळा दोन्ही हातावर असा फिरवून घेते आणि दोन्ही हातांनी गोल गोल फिरवून असा थापून घेते. त्यामुळे पुरण सगळ्या पोळीमध्ये सारखं पसरतं. आता पोळीपाट्यावर पिठी घालून ही पोळी हलक्या हाताने लाटणं फिरवून चांगली पसरवून घ्यायची. लागेल तर मध्ये मध्ये पीठ लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय, पुरण सगळीकडे अगदी सारखं पसरतंय. पोळी कडेकडेने सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्यायची, की मग ती पटकन फुगते. बघा, अगदी काठोकाठ पुरण पसरलेलं दिसतंय. पोळी लाटून झालीये. आता आपला तवाही गरम झालाय. तवा मध्यम गरम झाला पाहिजे. असा तव्यावर हात धरला, की गरम वाफ आली, की मग त्यावर आपली पोळी भाजायला घालायची. पोळी तव्यावर घातली, की हाताने अशी सारखी करून घ्यायची. एक्स्ट्राचं पीठ असेल, तर तेही असं अलगद हाताने काढून घ्यायचं. अर्ध्या मिनिटातच या पोळीला बुडबुडे यायला लागतात. पोळीवर एका बाजूने असे बुडबुडे आले, की मग उलथण्याच्या मदतीने किंवा हातानेच पोळी उलटून घ्यायची. मला हाताची सवय आहे, तर मी हातानेच उलटून घेते. पोळी उलटल्याबरोबर बघा कशी छान फुगायला सुरुवात झाली आहे.
अशी टम्म फुगली आहे बघा पोळी. मी आता पोळीवर भाजताना पातळ तूप घालून घेते. भाजताना तूप घातलं की पोळीचं पोत छान मऊ राहतं. कव्हर खूपच अलगद झालंय, त्यामुळे पोळी अशी लगेच फुटली. परत असं उलथण्याने तुम्ही दाबून घेतलं, की पोळी परत फुगते बघा. पोळी सगळ्या बाजूंनी दाबून घ्यायची, म्हणजे तिच्या कडाही नीट भाजल्या जातात. आता पोळी उलटून घेते. दुसऱ्याही बाजूने पोळीवरती तूप घालून घ्यायचं. पोळी छान भाजली गेलीये आणि दुसऱ्याही बाजूने पोळी छान फुगतेय बघा. आता ही पोळी आपण काढून घेऊ. दुसरी ही पोळी लाटून झाली आहे, तीही मी तव्यावर घालून घेते. पोळी थोडी कडेला टाकली गेली, तर तवा असा हलवून ती थोडी सेंटरला करून घेते. वरून बुडबुडे आले, की तिला उलटवून घ्यायचं. आणि हे बघा, ही सुद्धा पोळी लगेच फुगली. पोळीच्या कडेकडेने आता मी तूप घालून घेते. अगदी टुमटुमीत झाली बघा ही पोळी. पोळी आता उलटवून घेते. दुसऱ्याही बाजूने पोळीला तूप लावून घेते. पोळी छान खरपूस भाजली गेली आहे. असं अलगद उलथण्याने सगळीकडे दाबून घ्यायचं, म्हणजे पोळी सगळीकडे नीट भाजली जाते. पोळी आता मी काढून घेते. एक पोळी मी तुम्हाला कडेनेच उघडून दाखवते. बघा अगदी पूर्ण काठोकाठ पसरलंय पुरण. आणि पुरण बघा आतून असं हलकं ओलसर दिसतंय. त्यामुळे या पोळ्या खायला छान लुसलुशीत लागतात. आता वाट कसली बघायची. मस्तपैकी कटाची आमटी, तांदळाची खीर आणि तुपाची वाटी. त्यासोबत अशी लुसलुशीत, मलमलीत पुरणपोळी. याहून दुसरा शाही बेत तो काय असेल हो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबून घ्या आणि ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.